नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे आपलं? माझं नाव सुदर्शन शंकर जाधव. बरं. माझी मौजे चिंचोली तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी आम्ही सध्या ज्या ठिकाणी शक्तिपीठ महामार्ग होणार होता आणि होणार आहे या ठिकाणी म्हणजे शक्तिपीठ महामार्गाचा CH नंबर 553-554 ठिकाणी उभा आहे. शक्तिपीठ महामार्गाला या ठिकाणी जी अलाइनमेंट आहे ही जुनी अलाइनमेंट व्हावी म्हणून तुम्ही सातत्याने लढा दिलेला आहे. खूप आमदार खासदारांकडे गेलेला आहे. 2 दिवसापूर्वी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची कोल्हापूर या ठिकाणी जाऊन तुम्ही भेट घेतलेली आहे. काय चर्चा झाली आणि काय त्यातून निष्कर्ष निघाला? आम्ही खासदार साहेबांची भेट घेतली. अतिशय खासदार साहेबांनी आम्हाला महत्त्वपूर्ण वेळ दिलेला आहे आणि आम्हाला समाधान वाटलं त्यांची भेट घेऊन. खासदार साहेब आमच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहणार आहेत असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्याच पद्धतीनं खासदार साहेबांनी सांगितलं की शक्तिपीठ महामार्ग हा मूळ आरेखनाप्रमाणेच झाला पाहिजे आणि तो होणार आहे. त्याबद्दल कुठलीही शंका मनात बाळगू नका आणि मी काय अडचण आली तर मी तुमच्याबरोबर उभा आहे. मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन रस्ता मूळ आरेखनाप्रमाणे करण्याबाबत सूचना व विनंती करणार आहे असं आम्हाला त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री साहेबांना या भागातील शेतकऱ्यांचा किंवा जो ह्या रस्ता जातोय शक्तिपीठ महामार्ग ज्या ठिकाणी आपण उभारलोय विरोध आहे असं काहीतरी भासवले, दिशाभूल केलेली आहे काही नेते मंडळींनी सोलापूर जिल्ह्यातीलच. काय सांगताल त्या बाबतीत? आता अशी परिस्थिती आहे बरं का, खरं पाहायला गेलं तर तसा विरोध आहे का? शक्तिपीठ महामार्गाला कुठल्याही बाधित शेतकऱ्याचा विरोध नाही. जो विरोध आहे तो 1-2% आहे. तो दरासाठी विरोध आहे. त्यांना दर अद्याप कळलेला नाही. त्यांना बाकीच्या पुढाऱ्यांनी किंवा ज्याचं क्षेत्र गेलेलं नाही अशा लोकांनी त्यांना गैरसमज पसरवून शक्तिपीठ महामार्गाला विरोध करा असं वारंवार सांगतायत वरून नेते मंडळी आणि काय ह्या शक्तिपीठाला विरोध असणारी मंडळी. पण त्यांचं त्या ठिकाणी एक गुंठाही गेलेलं नाही. खरं शक्तिपीठ बाधित लोक आम्ही आहोत आणि आमचं शक्तिपीठात क्षेत्र गेलेलं आहे. आमचं एक विचारधारा एक आहे की शासनानं या ठिकाणी रस्ता केला पाहिजे, या ठिकाणी इंडस्ट्रीज उभं राहिल्या पाहिजेत जेणेकरून ह्या दुष्काळी पट्ट्याचा सोलापूर असेल, मोहोळ असेल, सांगोला असेल, पुढं आटपाडी असेल या दुष्काळी भागातून हा रस्ता चाललेला आहे. आणि या ठिकाणची लहान मुलं वगैरे किंवा सुशिक्षित लोक नोकरीनिमित्त परगावी गेलेली आणि त्या लोकांना किती वर्ष आता ती बाहेर सर्व्हिस करणार आहेत. इथनं शहराकडे जायचं आणि तिथं गर्दी करायची, तिथं पुन्हा दळणवळण वाढवाय. त्यापेक्षा इंडस्ट्रीज या ठिकाणी या रस्त्याच्या लगत येत असतील आणि आमच्यातल्या नवजवानांना या ठिकाणी नोकरीची संधी मिळत असेल तर केव्हाही शक्तिपीठ महामार्ग हा मूळ आरेखनाप्रमाणेच झाला पाहिजे यासाठी आम्ही आग्रही आहोत. नमस्कार. नमस्कार. या ठिकाणी जो रेडिओकनाचा दर आहे तो अत्यंत काहीतरी कमी आहे आणि त्यामुळे शेतकरी विरोधात जात आहे असं काहीतरी एक मतप्रवाह या तालुक्यामध्ये पसरवला जात आहे विरोधकांकडून. काय सांगताल त्या बाबतीत? नाही, रेडी विकणार जरी कमी असला तर शासन त्याच्यासाठी एक समिती नेमणार आहे प्रत्येक जिल्ह्याला आणि जी त्यांनी अगोदर ठरवून दिलेलं धोरण आहे 5 पट मोबदला वगैरे ते समितीसुद्धा प्रत्येक जिल्ह्याचा वेगवेगळा अहवाल जाऊ शकतो. प्रत्येक जिल्ह्याचा सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर त्याप्रमाणे विदर्भातला जो रेट निघेल त्याच्यापेक्षा जास्त इथं कधी निघणार. समितीला ते माहीत आहे. त्यामुळं आपण त्या समितीला पाठपुरावा करणे आणि रेट वाढवून घेणे हे करावं लागणार आहे आपल्याला. पण काय दिशाभूल शेतकऱ्यांच्या बाबतीत काय राजकीय नेते मंडळी तालुक्यातल्या पण केले, काय जिल्ह्यातल्या केले आणि ह्या बाबतीत मुख्यमंत्री साहेबांना हा रस्ता या भागातून विरोध आहे असं सांगण्यात येते. काय सांगताल त्या बाबतीत? नाही, दिशाभूल करण्यापेक्षा अगोदर काही लोकांचा भ्रम असा झाला रेट वाढवून घेण्यासाठी काही इथल्या नेत्यांनी सह्या घेतल्या लोकांच्या आणि काय मोर्चे काढले, रस्ता रोको वगैरे काय मोर्चे केले. पण शासनाला असं वाटलं की ह्यांना रस्ताच नको आहे आणि त्याही लोकांनी ह्या लोकांना सांगितलं की आम्ही रेट वाढवण्यासाठी हे आंदोलन करायचं आहे. पण त्यांनी रस्ताच नको म्हणून आंदोलन केलं. ती शेतकऱ्याची काही चुका झाल्या पण त्यांना पुन्हा नंतर ज्या वेळेला लक्षात आलं की आपण हे चुकीच्या पद्धतीने समर्थन केलं त्यावेळेला लोकांनी आम्हाला सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जे बाधित शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांनी सह्या दिलेत की रस्ता हा इथनं झाला पाहिजे म्हणून. आणि त्यांना जे लोक विरोधात काही नेते मंडळी प्रचार करत होते त्यांना हाकलून दिलेला आहे. त्यांना इथं आमच्याकडे येऊ नका म्हणून सांगितलेलं. नंतर अशी घटना घडलेली आहे. तिथं तुम्ही सातत्यानं पहिल्यापासून या रस्त्यासाठी पाठपुरावा करताय. मुख्यमंत्री साहेब असू दे, पालकमंत्री असू दे किंवा अनेक
इतर मंत्री असू दे किंवा इतर आमदार खासदार असू दे त्यांच्याकडून कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे? आम्हाला प्रतिसाद सर्व कारण शेजारी सांगली जिल्ह्यातून विरोध आहे असं समजतंय. आम्हाला सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर बाधित जे क्षेत्र आहे तिथले सर्व आमदारांनी समर्थन दिलेलं आहे. पण काही आमदारांना असं वाटतं की फडणवीस साहेबांना रस्ता तिकडून न्यायचा असं जाहीर केल्यानंतर त्यांना बोलण्याची भीती वाटते त्यांची, की मी कसं विरोधात ह्यांच्यात जाऊ. पण ॲक्च्युली ह्यांना सर्वांनाच रस्ता इथून पाहिजे. आतापर्यंत हे बोलायचं धाडस करत नाहीत. ह्याचं एकच अडचण आहे, सर्वांना वाटतं फडणवीस एकमुखी कारभार आहेत आणि त्यांच्या विरोधात आपण कसं बोलायचं. पण त्यांनी रायटिंगमध्ये पत्र दिलेत आपल्याला, प्रत्येक ग्रामपंचायतनं ठराव दिलेत, प्रत्येक बाधित शेतकऱ्यानं सहाय्य करून दिलेत. म्हणजे समर्थन सर्व शेतकऱ्याचं ह्या रोडसाठी समर्थन आहे. कोणतीही अडचण येणार नाही. 95% 50 ते 60 दिवसात 95% ॲक्युरेशन इथं होऊ शकतं. ही आता सध्या अशी स्थिती आहे इथं. शक्तिपीठ महामार्गाला विरोध म्हणून माजी खासदार राजू शेट्टी यांनी काही दिवसापूर्वी मोर्चा काढला होता, बैलगाडी मोर्चा काढला होता. सांगली जिल्ह्यामध्ये वाळवा तालुक्यामध्ये जो नवीन पण आरेखन आहे, जुन्या आरेखनामध्ये पण विरोध आहे. त्या ठिकाणच्या जी परिस्थिती आहे त्या पद्धतीने कशा पद्धतीने बघताय? नाही, राजू शेट्टी साहेबांचा प्रश्न वेगळा. त्यांचा प्रश्न त्यांचा स्वतःचा काहीतरी स्वार्थ साधून घेणे हा मेन प्रश्न आहे. काय साधून घ्यायचा आहे आम्हाला माहीत नाही त्यांचा, आम्ही त्याच्यावर चर्चाही करू शकत नाही. पण त्यांनी जे समर्थन म्हणजे जे समर्थन नाही म्हणून जी लोकं आणली होती त्यातली शेतकरी बाधित कुठेही नव्हते. त्यांनी एक 500-600 रुपये 400 रुपये देऊन काय टांगे, काय बैलगाड्या वगैरे आणल्या होत्या दिसण्यासाठी. आणि काही लोक गोळा केलते, काही हजेरीत लोक गोळा केलते. त्यातली 1-2% विरोधात असतीलही, पण कुठल्याही चांगल्या प्रोजेक्टला विरोध हा थोडाफार असतोच. पण त्यांनी 95-97% जे समर्थन ज्या शेतकऱ्यांचं आहे, ॲक्च्युली त्यांच्या बाजूनं शेतकऱ्याचा जर नेता असतील तर त्यांच्या बाजूनं लढायला पाहिजे होतं. 97%-95% जी लोक आहेत त्या बाजूला लढायला पाहिजे होतं. पण त्यांचा काय स्वार्थ आहे, काय त्यांची अपेक्षा आहे, काय आम्हाला माहीत नाही. पण ते चुकीच्या पद्धतीने लढाई करतात आणि शेतकऱ्याची लढाई ते करत नाहीत असं आम्हाला वाटतं. आपलं शहाजी नामदेव चव्हाण. किती जाते तुमची शेती इथं? शेती कमीत कमी 3 एकर जाते. बर. काय रस्ता कुठला व्हायला लागलाय, काय माहिती आहे का त्याच्या बाबतीत? शेतीचा रस्ता आहे ना, बर ही जुन्या आरोग्याप्रमाणे व्हायलाच पाहिजे. बर आणि तुमचं समर्थन आहे? पूर्ण एकदम समर्थन आहे. बर कशासाठी समर्थन आहे, ह्याचे आपल्यापुरतं बघून चालणार नाही. या आमच्या पुढच्या पिढीसाठी एकदम भवितव्यासाठी अतिशय चांगली गोष्ट आहे. कारण का ह्याच्या आजूबाजूला पूर्ण इंडस्ट्रियल एरिया येणार आहे पूर्ण. पण प्रत्येक क्षेत्राने जर म्हणलं तर आमचं क्षेत्र जाणार आहे, हे आहे. पण ह्या भागातीलच काही शेतकऱ्यांनी पूर्वी या शक्तिपीठ महामार्ग घोषणेचा विरोध केला होता. आता तुम्ही का होकार देत आहे? विरोध कधीच कुणी केलेला नाही. फक्त काय होतं, अज्ञात शेतकरी जे आहेत त्यांना रेटविषयी ती हे होते नव्हती त्यांना, दुसरं काही सुद्धा नव्हतं. विरोध असा ॲक्च्युली विरोध कधीच शेतकऱ्यांनी केलेला नाही. मग तुमचं पूर्णपणे या शक्तिपीठ महामार्गाला समर्थन आहे? पूर्णपणे. बर नमस्कार. काय नाव आहे तुमचं? माने, ज्ञानेश्वर माने. बर किती तुमचं जाती जमीन, किती जाते साधारणतः जमीन, किती जाते तुमची? बर काय शक्तिपीठ महामार्ग होतोय, कशा पद्धतीने तुम्हाला म्हणतो इथं रस्ता होतोय, इथं काय ते विरोधात शेतकऱ्यांचं समजतंय. 2 ते 3 दिवसांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळ दिलेली आहे या बाबतीत. काय सांगताल तुम्ही बाबतीत? काय नाही, रस्ता झाला पाहिजे, बर. लोकांच्या सोयीसाठी झाला पाहिजे, बर रस्ता होणं गरजेचं आहे. होणं गरजेचं आहे. पण याच भागातल्या काही शेतकऱ्यांनी पूर्वी विरोध केला होता, आता तुम्ही होकार देताय, काय प्रकार आहे नक्की? की काय आता कसं आहे, प्रत्येक जे शेतकऱ्यांचे काय म्हणण्यापुरतं काय गोष्टी ही झाली नसते, त्याच्यामुळे ही झालं. बाकी काय नाही. विद्यमान आमदारांची किंवा माजी आमदारांची जसे शाजीभाऊ पाटील असतील, बाबासाहेब देशमुख असतील, काय भूमिका आहे बाबतीत? सगळ्याची आहे की चांगल्यासाठी, सगळ्याची भूमिका चांगली आहे. राष्ट्रासाठी कोणाची नाही अशी नाही, सगळ्याची. शंकर चव्हाण. नाव काय तुमचं? नारायण शंकर चव्हाण. बर गाव हीच का तुमचं? चिंचोली. किती जाते तुमची शेती? साधारणपणे 4 एकर. बर जाते. बर शक्तिपीठ महामार्गाबाबत थोडं लोकांनी गैरसमज पसरवले, शेतकऱ्यांचा विरोध आहे म्हणून 2-3 दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली आहे, काय सांगता येईल बाबतीत? नाही, आमचं वैयक्तिक म्हटलं तर आमचा काहीच विरोध नाही. आणि शक्यतो जास्तीत जास्त सांगायचं म्हटलं तरी आमच्या भागातल्या संपूर्ण किंवा तालुक्यातल्या चिंचोली गावातल्या कुठल्याही शेतकऱ्याचा ह्या शक्तिपीठला विरोध नव्हता आणि इथून पुढेही नसणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा मोजणी करायला आले होते सर्वेचा, म्हणजे डांब रवणं किंवा त्याचा अगोदरचा सर्वे वगैरे, ते सगळ्यात पहिले तर सकाळी 9 वाजता माझ्या शेतात आले होते. बर
तेव्हा आम्ही काय विरोधाचा काय विषयच नव्हता, आम्ही विरोध केलाच नव्हता, आमचं समर्थनच होतं. काही लोकांनी वरच्या लेवलला, राज्य लेवलला जाऊन सांगितलंय की सांगोला तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा खूप विरोध आहे, त्यामुळे हा मार्ग बदलून दुसरीकडून न्या, दुसऱ्या तालुक्यातून न्या, दुसऱ्या जिल्ह्यातून न्या म्हणून. हे म्हणणं पूर्णपणे 100% चुकीचं आहे. आमच्या भागातल्या कुठल्याही शेतकऱ्याचा या शक्तीपीठला विरोध नव्हता. विरोध नाही, नाही. तुमचं समर्थन आहे. हो, 100% समर्थन आहे. त्या रस्त्याचं महत्त्व विचारा. हा जो शक्तीपीठ महामार्ग या ठिकाणावर जातोय, पलीकडे जातोय, तुम्हाला म्हणतो या ठिकाणी काय शेतजमिनी दिसते, तुम्हाला म्हणतो इकडं आपण बघतोय बरं का, या ठिकाणाहून हे जाते, ही बाग आहे, नारळाची बाग आहे, तुम्हाला म्हणतो झाड आहे तिथं, तुम्हाला सगळी. हे काय साधारणतः महत्त्व आहे? महत्व म्हणजे हे क्षेत्र जे आहे ते पलीकडं नाना पुजारी म्हणून अलीकडे इथं दादा जाधव आमचे मित्र आहेत, त्यांचं क्षेत्र आहे चिंचोली गाव. तर इथं कुणाचाच विरोध नव्हता, तालुक्यातही विरोध नव्हता. पण मेन ह्या शक्तीपीठ जी महत्त्व आहे, हा टोटल इंडस्ट्रियल कॉरिडॉर आहे. ह्याच्यात जे 26 एक्सचेंजर आहेत पॉईंट्स, त्यातील हा एक पॉईंट आहे. इथं एक्सचेंज म्हणजे वाहनं चढ उतार होण्यासाठी इथं एक ॲक्वायर केलेली जागा आहे. आणि ह्या 26 जे पॉईंट्स आहेत ह्याच्यापैकी MSRDC 10 किलोमीटर ह्याच्या आसपास MSRDC स्वतः डेव्हलपमेंट करणार आहे. आणि जे टोटल जो रस्ता आहे प्रत्येक 100 किलोमीटरला एक लॉजिस्टिक पार्क होणार आहे. लॉजिस्टिक पार्क म्हणजे आता ते समजणार नाही लोकांना काय लॉजिस्टिक. मराठीत सांगा, मराठीत अर्थ सांगा त्याचा. लॉजिस्टिक म्हणजे आपले वाहनतळ पार्किंग म्हणजे काय, पार्किंग. तुमचं समजा उद्या हे उड्डाण पूल होणार थोडक्यात. म्हणजे हे आंबा म्हणा, डाळिंब म्हणा, स्टोरेज टँक इथं कोल्ड स्टोरेज होणार, किंवा तिथून कमीत कमी वेळात कुठं पोचवायचा आहे यांचा, त्यासाठी स्टोरेज तिथं ठिकाण होणार आहेत. प्रत्येक 100 किलोमीटरला 100 एकराचं लॉजिस्टिक पार्क आणि प्रत्येक जिल्ह्याला 500 एकराचं एक लॉजिस्टिक पार्क होणार आहे. म्हणजे ज्या पद्धतीने मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाची जी रचना झालेली आहे, डेव्हलपमेंट झालेली आहे, तुम्ही त्या पद्धतीने हा रस्ता होईल. काही त्रुटी उलट त्या रस्त्यामध्ये राहिल्या होत्या. वे साईड अमेनिटीज प्रत्येक 35-40 किलोमीटरला तिथं ठेवली गेली नव्हती, त्यामुळे तिथं पंप उपलब्ध नाहीत. त्यांनी आता उपलब्ध करायचे प्रयत्न चालू आहे. त्यामुळंच ह्याचं इस्टिमेट वाढलेलं आहे. प्रत्येक 500 मीटरला रोड अंडर ब्रिजेस, म्हणजे शेतकऱ्याला इकडून तिकडं जाण्यासाठी 500 मीटर म्हणजे अर्धा किलोमीटर हे रोड अंडर ब्रिजेस होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याला कुठली अडचणी येणार नाही. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही स्वतः काय बऱ्याच मिटिंगमध्ये साईडनं 12-15 फुटाचा रस्ता ठेवा म्हणून मागणी केलेली आहे. तर शासनाचं म्हणणं आहे आम्ही एक 10 फूट रस्ता ठेवतो. 100 मीटर ॲक्वेरेशनच्या बाहेर आम्ही 10 फुटाचा रस्ता ठेवतो. टोटल 800 किलोमीटर साईडनं रस्ता व्हायला पाहिजे अशी मागणी केलेली आहे. ते काही जणांच्या म्हणण्यात येते मंजूर केला आहे, काही जण नाही म्हणतात, त्याचं काय आम्हाला क्लिअरेशन झालेलं नाही. पण मेन टोटल रस्ते शेजारनी 5-5, 7-7 किलोमीटर झोनिंग टाकणार आहे. ते इंडस्ट्रियल झोनिंग टाकणार आहेत. त्या भविष्यात ह्या तिथले फक्त रस्ते डेव्हलपमेंट गव्हर्नमेंट करणार. राहिलेलं क्षेत्र तुम्ही शासनाला म्हणजे कुठल्या फॅक्टरीला द्यायचं, विकायचं, कितीनं विकायचं, किती शेअर्स ठेवायचे, काय करायचं, हा तुमचा प्रश्न राहणार आहे. आता सध्या पुण्यामध्ये जी MIDC झालेत, पुण्याच्या पश्चिम भागात पिरुंगुटला वगैरे MIDC झाले, तशा पद्धतीने झाले की तुमच्यातले रस्ते फक्त टाकले त्यांनी. राहिलेल्या क्षेत्रावर तुमचा अधिकार त्यांनी ठेवलेला नाही. तुमचा अधिकार ठेवलेला आहे. म्हणजे साधारणतः हा रस्ता झाल्यानंतर संपूर्ण तालुक्याबरोबर जिल्ह्याचा विकास होणार आहे आणि त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय वाढीसाठी मोठ्या प्रमाणात सरकारकडून प्रयत्न होणार आहे, तुम्हाला म्हणतो असं तुम्हाला म्हणायचं आहे का? पूर्ण प्रयत्न होणार आहे. आणि जे लोकांचं काय म्हणणं आहे की जुना रस्ता येण्याचा रस्ता 167 हा पूर्ण वाहत नाही, एकदम चुकीचं आहे. हे येण्याचा रस्ता आणि ॲक्सेस कंट्रोल रस्त्याचा काही संबंध नाही. तो येण्याचा रस्ता 1250 किलोमीटर आहे नागपूर ते गोवा, हा 800 किलोमीटर आहे. आणि नागपूर ते गोवा दोन्ही रस्ते जात असल्यामुळं कुठं तर 50-100 किलोमीटर तो एकत्र येणारच आहे. असं होणार नाही एकाच गावावरून निघणार आहे, एकाच गावाला जाणार आहे, कुठंतरी एकत्र येणार आहे. आणि त्याची येण्याच्या रस्त्याची उद्दिष्ट वेगळे असतात, ॲक्सेस कंट्रोल रस्त्याची उद्दिष्ट वेगळे असतात. त्यामुळे समांतर रस्ता हा विषयच येत नाही. या शक्तीपीठ महामार्गाबाबत जी पूर्वीची जुनी अलाइनमेंट होती त्यावेळेस जवळजवळ 3 वर्ष शेतकऱ्यांनी इथं कुठली शेतजमीन केली नाही, कसली शेतजमीन तर कसली नाही. अचानकपणे हा महामार्ग अलाइनमेंट बदलून तिकडं करकम किंवा माढा तालुक्यातून त्या मार्गे नेण्यात आला. कोण याला जबाबदार असं वाटतं तुम्हाला? कसं आहे, अजून करकम वगैरे तुम्ही म्हणताय तिकडून रस्ता नेलेला नाही. मुळात हा एका मंत्र्यानं मुख्यमंत्री साहेबाच्या कानात भरवून वारंवार एखादी गोष्ट कानात बोललं तर ती खरी वाटायला लागते. तसं एक मंत्री साहेबांच्या कानात बोलला आणि आम्हाला वाढलेलं ताट विस्कावून घेऊन जाण्याचा त्यानं प्रयत्न केलेला.
100% आमच्या भावनांचा खेळ केलेला आहे. आम्हाला कुठलंही नवीन डेव्हलपमेंट या शेतीत करता आलेलं नाही. आम्ही आता रोडच्या कडेला राहणारे शेतकरी आहे. आम्हाला कुठलाही मोठा उद्योग उभा राहता येणार झालेला आहे. आज आमच्यात ॲक्वारेशन झालेलं आहे, डाम रवले, मोजण्या झाल्या. सांगोल तालुका 70-72% मोजणी पूर्ण आहे. आणि असं असताना जर एखादा मंत्री येतो आणि साहेबांच्या कानात सांगून काहीतरी दिशाभूल करून विरोध आहे असं त्यानंच काहीतरी एजंटने एमाई खाली त्या मंत्र्यानंच, आणि ते एजंटला सांगायचं विरोध आहे म्हणून कालवा करा, पेपरबाजी करा, मीडियात या, आणि तेच 100% वर कळवायचं स्वतःहूनच की साहेब तिकडून विरोध आहे, मी प्रयत्न केला पण काय होत नाही, लोक ऐकायला तयार नाहीत. ही ती चुकीचं केलेलं आहे. आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. आम्ही 100% मुख्यमंत्री साहेबांना भेटून सांगणार आहे. परवा आम्ही दुधाचा अभिषेक केलेला आहे. विठ्ठलाकडे साकडं गाठलं, दूध अभिषेक केला की त्या मंत्र्याला बी सद्बुद्धी देऊ, मुख्यमंत्र्यांनाही आमची विनंती मिळू दे, आणि शेतकऱ्याचे नेते म्हणून स्वतः एक छाती ठोकतात. राज्यामध्ये प्रत्येक विकास कामांना तुम्हाला सांगतो वारंवारपणे विरोध करणारे माजी खासदार राजू शेट्टी आहेत. तुम्हाला सांगतो त्यांनी काही दिवसापूर्वी मोर्चा काढून ह्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला होता. त्यामुळे ते काय कारण असू शकतं, वारंवार ते विरोध करतात, कुठं तर ते साईडला ह्या विषयी नेण्याचा प्रयत्न करतात. काय सांगताल त्या बाबतीत? कसं आहे, राजू शेट्टी साहेब शेतकऱ्यांचे नेते आहेत. ते परवा पण बोलतो, त्यांनी दुधाबाबत, शेतकऱ्यांच्या दराबाबत, ऊसाच्या दराबाबत आंदोलन करणं 100% बरोबर आहे. तुम्ही जर असले चांगले प्रोजेक्ट करू देणार नसाल तर मग ही प्रोजेक्ट गुजरातला जाऊ द्या का, हे प्रोजेक्ट राजस्थानला जाऊ द्या का, हे प्रोजेक्ट दुसऱ्या राज्यात गेलं तरी तुम्ही सरकारच्या नावानं बॉम्ब मारता, तुम्हाला द्यायला लागला आहे, तुम्ही करून घेत नाही. म्हणजे तुमचं म्हणणं शेट्टी साहेबांचं मत असं आहे की आमच्यातला भाग सगळा ऊसतोड मजूर आहे. पहिला मूळ आमच्यापासून खाली मराठवाड्यापर्यंत ऊसतोड मजूर आहेत, आणि ही सगळी मजूर कोल्हापूरला ऊसतोडीला जातात. आम्हीही अजून पण त्यांच्यातच ऊसतोडीला गेलं पाहिजे आणि त्यांनी आमच्यावर राज्य केलं पाहिजे असं त्यांचं एक मानसिकता झालेली आहे असं मला वाटायला लागलेलं आहे. कारण आमची गोरगरिबांची मुलं, शेतकऱ्यांची पोरं शिकतायत, चांगल्या पद्धतीनं मार्क मिळवत आहेत, विकासाला खेळ घालण्याचा प्रयत्न करतायत असं वाटतंय का तुम्हाला राजू शेट्टी साहेब? 100% विकासाला खेळ घालण्याचा प्रयत्न राजू शेट्टी साहेब करतायत, आणि त्यांच्याकडनं केला जातोय. का करतेत, कशासाठी करतेत हे अद्याप कारण त्याचं स्पष्ट झालेलं नाही. परंतु लवकरच ते कारण पण महाराष्ट्र शासन स्पष्ट करेल असं आम्हाला वाटतंय. कारण त्यांची 1 गुंठा जमीन गेलेली नाही, दुसरे अजून एक दोघं विरोध करतायत, त्यांचा आधार घेऊन त्यांची 1 गुंठा जमीन गेलेली नाही. मग तुमची जमीनच गेली नाही तर तुम्ही कशासाठी विरोध करता? आम्हाला त्यांना विचारायचा प्रश्न आहे. आता आम्ही शेतकरी आहे ना, तुम्ही आमच्या बरोबर या ना. तुम्ही शेतकरी नेते म्हणता तर तुम्ही आमच्या बरोबर या, आम्हाला द्यायची जमीन, आम्हाला द्यायचे, ॲक्वारेशन करायचं आहे, इंडस्ट्री आहे. झाली पाहिजे. अगदी हाकी अंतरानं सांगोला तालुका ठिकाण आहे गरजेचं. आज तालुक्यातलं या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात डाळिंब पिकतंय, अतिशय मोठ्या प्रमाणात दुधाचा उद्योगधंदा चालतोय, आणि सगळं होत असताना दूधधंदा इतका मोठ्या प्रमाणात आहे. डाळिंब आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चाललेला आहे. त्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चाललेलं डाळिंब इकडं गोव्याला जात आहे, तिथनं जहाजाद्वारे समुद्रामार्गे दुसऱ्या देशात जाईल, इकडं नागपूरला जाईल, नागपूरला तिकडं संत्री पिकते ती इकडे येईल, इकडचं डाळिंब तिकडं जाईल, आयात निर्यात वाढेल, आणि त्यामुळं इथल्या त्यांच्या विरोध करण्यामागे त्यांच्या विरोध करण्यामागे कोणत्या तरी मोठ्या राजकीय नेत्याचा हात आहे असं वाटतं का तुम्हाला? कारण तिकडे काय बंटी पाटलांनी काहीतरी विरोध केला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, इकडे वाळवा आणि सांगली जिल्ह्यामध्ये जयंत पाटील करतायत. बंटी पाटलांचा विरोध हा राजकीय आहे, ते 100% विरोध करणार, कारण ते राजकीय आहेत, राजकीय विरोध आहे. त्यांना व्यक्तिशः विरोध असायचं कारण नाही. आणि असा विरोध असता तर काँग्रेसच्या पण लोकांनी आम्हाला समर्थनाची पत्र दिलेतच ना, आमदारांनी त्या पण पत्र दिलेतच ना त्यांच्या, उभा रस्ता हा इथूनच झालेला पाहिजे. आज तुमचे तासगाव जे आमदार आहेत रोहित पाटील यांनी पत्र दिलेलं आहे, सुहास बाबरांनी दिलेलं आहे, राजू खरे साहेबांनी दिलेलं आहे, कोल्हापूरचे क्षीरसागर साहेबांनी दिलेला आहे, प्रकाश आंबेडकरांनी दिलेला आहे, काल महाडिक साहेबांनी आम्हाला समर्थनाची फाईल आमच्याकडनं मागून घेतलेली आहे स्वतः. त्याचप्रमाणे इकडं अवताडे साहेबांनी दिलेलं आहे पत्र. सगळ्या आमदारांची इच्छा आहे की या पट्ट्यातनं चाललेला, या पट्ट्यातनंच गेलेला पाहिजे शक्तीपीठ महामार्ग. शेतकऱ्याच्या आणि आमच्या भावनांचा खेळ सरकारनं करू नये अशी आम्ही दुसरी विनंती सरकारला करतोय, वारंवार करतोय. की आज आमचं कुठं तर आम्ही स्वप्न पाहिलेली आहेत. आमच्यातल्या काही मंडळींनी शेती जाणार आहे,
म्हणल्यावर कुठं तर दुसऱ्या ठिकाणी मुलीच्या ठिकाणी मुलानं दुसरीकडे जाऊन सासरवाडीला जमिनी घेतलेल्या आहेत, त्या ॲडव्हान्स दिलेला आहे, इथं घरं बांधलेली आहे किंवा घराची कामं दुसऱ्या ठिकाणी चालू केलेली बाबा आपलं घर जाणार आहे या रस्त्यात, तर मग आपल्याला घर पाहिजे म्हणून त्यांनी कुठं तर चालू केलेलं कामकाज आहे. इथनं रस्ता चालू झाल्यानंतर आपल्याला 6 महिन्यात पोझिशन द्यावं लागतं, तर त्याच्या आधी आपल्याला कुठं तर रस्ता एक राहता यावं. या ठिकाणी त्यांनी घरं बांधलेली आहे, की शेती बघितलेला ॲडव्हान्स दिला, अशी लोक आज आत्महत्या करतील. कारण सरकार ठरू नये हे आम्हाला पुन्हा पुन्हा सांगायचं. नमस्कार मामा, काय सांगता शक्तीपीठ महामार्गावर रस्त्याबद्दल विरोधात सांगण्यात आलं होतं. एवढे तुम्ही सर्व शेतकरी इथे जमलेला आहात, एकत्र आलेला आहात तुम्ही. अजूनही काय शेतकरी इकडून येताना दिसत आहे, तुम्हाला समर्थन देत आहे तुम्ही या शक्तीपीठ महामार्गात, काय सांगताल? शेतकरी हित असून शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये, विकासाच्या कामाला खीळ पडू नये, हा रस्ता 2 वर्षापासून कार्यान्वित झालेला आहे. गोंधळ झाला सगळीकडे, म्हणजे रस्ता होतोय म्हणून जाहीर झालेला आहे. त्यासाठी लोकांनी भरपूर प्रयत्न केले आणि ते आता एकाएकी जर दुसरीकडनं रस्ता गेला तर हे सगळ्याच मानव हानी आहे. नमस्कार, इकडे काय शेतकरी आहेत? नमस्कार. नमस्कार. शक्तीपीठ महामार्गाबाबत वारंवारपणे वर्तमानपत्र असू दे, मीडिया असू दे, याच्यामधून कुठेतरी शेतकऱ्यांना दिशाभूल करताना की हा शक्तीपीठ महामार्ग इकडून दुसऱ्या तालुक्यात किंवा दुसऱ्या जिल्ह्यातून वळवण्यात आलेला आहे. काय सांगताल तुम्ही या बाबतीत? माझं असं मत आहे, मी स्वतः बाधित शेतकरी असून किती एकर जाते तुमची? माझी 2 एकर जमीन जाते. बरं, नाव काय तुमचं? जयवंत गोरख बेहरे. तर माझी एक इच्छा काय आहे, इथल्या सांगोला, सोलापूर, आटपाडी असो, सर्व 90% शेतकऱ्यांनी समर्थन दिलेलं आहे, खांब रवले, त्यांच्या झाडांचे मोजण्या झाले आहेत. एवढं असून जर शासन आमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर हा आमचा शेतकऱ्यांचा अपमान आहे. आम्ही समर्थन पहिल्यापासून दिलं आहे, आजही तयार आहे. आमचे समर्थनात समजा कार्य चालू आहे. आम्ही समर्थनासाठी मंत्रालयापर्यंत पोचून MSRDचे अध्यक्षापर्यंत पोचून त्यांना आमच्या समर्थना फायली दिलेल्या आहेत आम्ही. तर आमचं एकच कळकळीचं CM साहेबांना म्हणणं आहे, जुने अलाइनमेंट ठेवून परदेशी काम मार्गी लागावं, एवढेच त्यांना विठ्ठलांनी बुद्धी देवी एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो. नमस्कार. काय नाव आहे आपलं? माझे नाव भाग्यवंत उत्तम पूजन, बरोबर. चिंचोली, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. किती जमीन जाते तुमची? साधारण जमीन किती जाते? माझी स्वतःची 5 एकर जाते सर. बरं. स्वतःची काय शक्तीपीठ महामार्गावर सातत्यानं वारंवार काय बातम्या येतात की हा महामार्ग तिकडून गेला आहे, कुठला माढा तालुक्यातून गेला आहे, तिकडं मानखटावकडे गेला आहे, कुठं तिकडे MIDC कुठली मोठी 3-4 हजार कोटीची उभा राहते, कोणतरी याला कुठे विरोध करते किंवा शेतकऱ्यामध्ये दिशाभूल करते किंवा शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे असं सांगितलं जाते वारंवारपणे. काय सांगता येईल या सर्व गोष्टी ज्या घडतायत? आज राज्य लेवलला सगळ्यात मोठा महामार्ग म्हणून शक्तीपीठ महामार्गाकडे पाहिलं जातं आहे, काय सांगता येईल बाबतीत? त्या गोष्टीबद्दल एकच मी सांगू शकतो की शक्तीपीठला इथून सांगोलामधून तर कोणाचा विरोध नाही सर. सांगोला तालुक्यातून एकाही शेतकऱ्याचा विरोध नाही. 99% शेतकरी हे समर्थनाला तयार आहेत. तरी शासनाने याची वेळोवेळी दखल घेऊन जे कोणी अधिकारी काय सांगत असतील, कुठं गेला इकडं तिकडं, तर जे पूर्वीप्रमाणे आहे, पूर्वीच्या आरेखाप्रमाणे तोच आरेख ठेवावा एवढी शासनाकडे विनंती आहे माझी सर. नमस्कार मामा. नमस्ते. काय नाव आहे आपलं? माझं नाव बंडू धोंडराम गडदे, बरं. गाव चिंचोली, तालुका सांगोला, बरं. जिल्हा सोलापूर. या भागातील काही जमिनी शक्तीपीठ महामार्गामध्ये जातात. तुम्ही शक्तीपीठ महामार्गातील शेतकरी आहात, बाधित शेतकरी आहात. या भागातील शेतकऱ्यांचा या शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे अशी काहीतरी दिशाभूल वरच्या लेवलच्या नेते मंडळींकडे काही राजकीय नेते मंडळींनी केलेली आहे. काय सांगता या बाबतीत? काय विरोध आहे का तुमचा? आमचा विरोध वगैरे काही नाही, सुरुवातीपासून समर्थन आहे आमचं. हां, तर आम्हाला रस्ता होणं गरजेचं आहे बरं. आणि बरेच वेळेला मोजणी वगैरे झालेली आहे. आम्ही त्यासाठी त्या झाडांना झाडं जपासून ठेवलेली आहे ते. आणि आम्हाला रस्ता जर झाला आहे शक्तीपीठ तर आम्हाला दळणवळण चांगलं होईल, आमच्या मालाला बाजारपेठ राहिलेल्या मालाला बाजारपेठ मिळेल आणि चांगल्या सुविधा उपलब्ध होतील इथं. किती दिवसापासून हा विषय चालू आहे आणि किती दिवसापासून तुमचं अक्षर अकाउंट झालेलं आहे? जे पोल जे काय डांब रवलेले पोल वगैरे राहून कमीत कमी 7 ते 8 महिने झाले. मोजणी वगैरे झालेली आहे सगळी. आमची सहमती घेतली, आमच्या सह्या घेतल्या, त्या प्रत्येक झाडाला क्रमांका नंबर दिलेला आहे. तर त्याप्रमाणे त्यांनी मोजणी व्यवस्थित झालेली आहे आमची. आम्हाला शक्तीपीठ होणं गरजेचं आहे. शक्तीपीठ महामार्ग झाला पाहिजे असं समर्थन आहे. हो, 100%. नमस्कार. इकडे काय शेतकरी आहेत? नमस्कार, बोला. नमस्कार. काय तुमचं नाव आहे? दिलीप महादेव चौगुले. बरं. किती जमीन जाते तुमची शक्तीपीठ महामार्गामध्ये? 2 एकर जाते. बरं. 2 एकर. काय विरोध असं शेतकऱ्यांचं समजतंय?
काय सांगताय बाबा हायवे जातो शेतकऱ्यांची इकडून दिशाभूल होते इथे सध्या. हां काही राजकीय नेते लोकांचं जरा म्हणजे वेगळंच जरा चाललेलं आहे. काय वेगळं चाललंय वेगळं म्हणजे ते इथं आमचा मार्ग होऊ देत नाही ते, बर आणि जुन्या रेखांशप्रमाणे व्हायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. नवीन आणि जुन्या अशा दोन रेखांकन अक्षर रेखांश आहेत म्हणजे अलाइनमेंट म्हणतात त्याला अलाइनमेंट हा. अलाइनमेंट म्हणतात त्या अलाइनमेंट इथं काय जमीन दिसते शेतकरी तुम्हाला तो ही शेतकरी ही जमीन जाते ही तुमची जमीन आहे तुम्हाला साधारणतः ह्या जमिनीमध्ये तुम्हाला मोबदला पाहिजे आहे तुम्हाला तो विकास पाहिजे आहे का शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे असं तुम्ही झालंच पाहिजे म्हणजे काय त्याच्यामुळे काय होईल की इथं दळणवळण वाढेल, व्यापार वाढेल, आणि खूप वर्षापासूनच सांगोला तुम्हाला माहितीच आहे की कसा म्हणजे तालुका मागासलेला दुष्काळग्रस्त होता. तो आता जर मार्ग झाला तर ते चांगलंच होईल ना आमच्या शेतकऱ्यासाठी. या महामार्गासाठी तुम्हाला सांगतो मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा विरोध आहे. अशा काही राजकीय तालुक्यातील राजकीय नेते मंडळींनी वरच्या लेवलला दिशाभूल केलेली आहे. काय सांगताल या बाबतीत? नाही ते चुकीचं आहे ते. दिशाभूल वगैरे काय नाही. 99% लोकांचं इथं हे आहे, समर्थन आहे समर्थन आहे इकडे. बर असं काही लोक दिशाभूल करतात की हे विरोध आहे पण असं काही नाही ते. नाही आहे काय? नाही. ओके धन्यवाद.